पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानही झालेलं आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी। बीड तालुक्यामधल्या पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना। शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। गाळामध्ये अडकल्यानं शेतकऱ्याचे प्राण वाचले। नागपुरातील रात्रभर मुसळधार पाऊस, पावसामुळे घोगली परिसरात गुडघाभर पाणी साचलं। पावसाचं पाणी वाहून नेणारा नाला बुजवल्यामुळे पाणी साचल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाच्या जेरी अनेक नद्यांना पूर, ओढ्याला पूर आल्यामुळे वेरलीतील नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। चिपळूणच्या पेडेमधील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहातून थेट नागरी वस्तीमध्ये। जळगावच्या बदनापूर तालुक्यामध्ये सर्वदूर जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागा पाण्यात। प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी। लातूर जिल्ह्यामधल्या तावरजा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान, भाजीपाला, सोयाबीन आणि ऊस पिकं पाण्याखाली। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान, अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। नांदेडच्या किनवटमधील बोधडी सिंदगी परिसरात स्कूल बस पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना। स्कूल बस सोबत चालकही वाहून गेल्याची माहिती। सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठी हानी टळली। झाडाझुडपात अडकलेल्या स्थितीमध्ये स्कूल बस आढळली।